पुण्यात हवाई दलाच्या विमानाला अपघात झाल्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। इंडिगोची येणारी 31 आणि जाणारी 34 अशी 65 विमानं ही रद्द झालेली आहेत। एअर इंडियाची येणारी 3 आणि जाणारी 3 विमानं रद्द झालेली आहेत, तर स्पाइस जेटची देखील येणारी 2 आणि जाणारी 3 विमानं ही सध्या रद्द झाली आहेत। एअर इंडिया एक्सप्रेसची देखील 10 विमानं रद्द झालेली आहेत आणि त्यामुळे या अपघाताचा फटका हा विमान वाहतुकीला बसताना सध्या दिसून येतोय। पुण्यामध्ये हवाई दलाच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। खरं तर 9 पर्यंत ही वाहतूक अशीच विस्कळीत जाईल असं सांगण्यात येत होतं आणि त्यानंतर त्याचे परिणाम दिसून येत आहेत। अनेक विमानांची उड्डाणं ही रद्द झालेली आहेत। इंडिगोची येणारी 31 आणि जाणारी 34 विमानं अशी एकूण 65 विमानं रद्द झालेली आहेत। तर एअर इंडियाची देखील जाणारी 3 आणि येणारी 3 विमानं रद्द झाली आहेत। स्पाइस जेटची देखील 2 जाणारी आणि 3 येणारी विमानं रद्द झालेली आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना काहीसा हाल या अपघातामुळे सोसावा लागतोय। पुणे विमानतळावरची ही घटना आहे। हवाई दलाच्या विमानाचा अपघात झालेला आहे। त्या विमानातील पायलट हा सुरक्षित आहे, कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र विमानतळावरची वाहतूक ही काहीशी सकाळपासूनच विस्कळीत झाल्याचं कळतंय। आणि आज संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, खरं तर विमानतळावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विमानतळ प्रशासनाकडून नेमकं काय सांगण्यात येत आहे? कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल? हा अपघात झाला आणि त्याच्यानंतर रात्री 10:30 नंतर ही धावपट्टी आहे ती बंद करण्यात आली होती आणि आता सकाळी साधारण 9:30 पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे। मात्र धावपट्टीचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत विमान तळाकडनं कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाहीये। आपण जर बघितलं तर इंडिगोची विमान आहे, एअर इंडियाची विमानं आहे, त्याच्यानंतर स्पाइस जेटची एअर इंडियाची जे काही विमानं आहे ती विमानं देखील सकाळची होती ती रद्द करण्यात आली आणि काही डिले करण्यात आलेली आहे। आणि इंधनाची जी मर्यादा असते त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन ही विमानं आहे ती गुजरातमधील सुरत आणि गोव्यातील मोपा विमानतळाकडे वळवण्यात आली आहे। विमानतळ प्रशासनाकडून आणि अर्थातच मंत्री आणि बाकी सगळ्यांकडूनच ही धावपट्टी व्यवस्थित करण्याचा लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचे प्रयत्न आहे ते सुरू असताना दिसत आहे। अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तुझ्याकडनं। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।